ट्रक चालकांनी संप पुकारल्यानं हजारो ट्रक छत्रपती संभाजीनगर या परिसरात उभे आहेत। वाहन चालक हे संपात सहभागी झालेत। वाहन चालकांनी सरकारच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आढावा घेतात आपले प्रतिनिधी सचिन बडे। चालकाच्या संपाचा परिणाम आता देशभरामध्ये जाणवू लागलेला आहे, कारण चालकांच्या वाहनांमध्ये जर पेट्रोलच नसेल तर गाडी चालणार कशी, हा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातोय। कारण दुसरीकडे या वाहन चालकांनी जो आहे तो संप पुकारलेला आहे, वाहनं बंद ठेवलेली आहेत आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ट्रका ज्या आहेत त्या बंद आहेत। तर काही ट्रकांमध्ये डिझेलच नसल्या कारणाने, इंधनच नसल्या कारणाने त्यांना सुद्धा वाहनं कशी काढावीत बाहेर, हा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे। म्हणजे संपाचा परिणाम जो आहे तो देशभरामध्ये पाहायला मिळत आहे। आणि दुसरीकडे ही जी वाहनं आहेत शेकडोंच्या संख्येने, हजारोंच्या संख्येने राज्यातील विविध ठिकाणी, देशातील विविध ठिकाणी जे आहेत ते उभा असल्याचे पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी विविध राज्यातील वाहन चालक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। त्यांची काय भूमिका आहे, काय भावना आहे, तुम्ही कुठले आहात आणि तुमचे वाहन का बंद आहे? आता सध्या आम्ही जिंतूरचे आहेत। गाडी डिझेल नसल्यामुळं की आता खाण्याचे वांदे समजा गोष्टीत म्हणजे आम्ही साहेबांवर म्हणजे एकदम भयानक परिस्थिती करून ठेवली। एक ड्रायव्हर जवळ समजा 10 लाख रुपये जर असते तर ड्रायव्हरनं कशाला ड्रायव्हिंग केली असती? काहीतरी छोटा मोठा धंदा केला असता, हॉटेल उद्योग केला असता, काहीतरी केलं असतं। 10 वर्षी सजा, 10 लाख रुपये दंड कुठून भरायचा? आमची भावना आहे की लागू जे झालेलं आहे ते वापस घ्यावं म्हणून आमची विनंती आहे। तो कायदा तुम्हाला नकोय? नकोय। कायदा म्हणजे कसं आहे की आता ड्रायव्हिंगमध्ये आहेच पगार किती आणि 10 लाख रुपये दंड आणि शिक्षा म्हणजे काय? मग ड्रायव्हिंग घर उद्ध्वस्त व्हायची पाळी आली म्हणायचं ना, हे उपयोग नाही, वापस घ्यावं म्हणून आमची विनंती। तर जे काही नियम लावण्यात आलेले आहेत ते आम्हाला लागू नको आहेत किंवा आम्हाला ते नको आहेत, आमच्यावर तो भारच नको आहे। त्यामुळे या वाहन चालकांनी जो आहे तो संप पुकारलेला आहे। याचा परिणाम वाहनं हजारोंच्या संख्येनं राज्यभरामध्ये, देशभरामध्ये उभे असल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि संपातून मागं फिरण्याची प्रतिक्रिया जी आहे ती अजून तरी त्या वाहन चालकांनी दिलेली नसल्याकारणानं संप अजूनही कायम असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।